नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण 4 रांगोळी काढणार आहोत. तर आज आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन. तर स्वामी प्रगट दिनाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ हा आपला रात्री येतो आहे. तर स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला संध्याकाळी मिळतील. तर चला आपण काढूयात रांगोळी आजच्या. तर इथे बघा, मी अशी लाल आणि पिवळ्या रंगाच्या 2 लाईन काढल्यात आणि खालच्या साईडने 3 पानं आणि वरच्या साईडने 3 पानं या आकाराने आपण आज ठिपके देऊन रांगोळी काढलेल्या आहेत. सुंदर आणि सोप्या पद्धतीच्या रांगोळी आहेत. नक्कीच तुम्हाला आवडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रांगोळी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा. तर ही होती आपली आजची पहिली रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तर आपण इथे दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी पांढऱ्या रांगोळीने अशा 2 लाईन काढून घेतल्यात आणि असे दोन्ही साईडला खालून आणि वरच्या साईडने असे गोल काढून घेतलेत आणि त्यामध्ये आपल्याला असा पानाच्या आकाराचे 3 पान काढून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपण खालच्या साईडने लाल रांगोळीने असे 3 डॉट्स देऊन घेऊयात त्या पानांच्या वरती आणि इकडच्या साईडने आपण पिवळ्या रांगोळीने देऊन घेऊयात. तर ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आणि नवीन आहे. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तर आवडल्यास तुम्ही ही उद्या रांगोळी काढू शकता. तर मैत्रिणींनो, चैत्र महिन्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रांगोळी काढायच्या असतात. तर उद्याच्या भागामध्ये आपण चैत्र महिन्यामध्ये काढता येणाऱ्या रांगोळी पाहूयात आपण उद्या. तर ही होती आजच्या भागातली दुसरी रांगोळी. तर या 4 रांगोळीपैकी तुम्हाला सर्वात जास्त रांगोळी कोणती आवडली हे कमेंट करून सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. काही मैत्रिणी आहेत कमेंटसुद्धा करत आहेत, त्यांना रांगोळी आवडतसुद्धा आहेत. तर तुम्हा सगळ्यांचे थँक्यू. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी 3 अगोदर व्हाईट रांगोळीने डॉट्स देऊन घेतलेत आणि त्यावरती एका ऑरेंज कलर, एका डॉट्सवरती रेड कलर आणि एकावरती ग्रीन कलर असा देऊन घेतला आहे आपण. आणि त्याला आपण डब्याच्या सहाय्याने प्रेस केलं आहे आणि बोटाच्या सहाय्याने आपण असे चक्र काढून घेतलेत. आणि ज्या कलरचा आपण रंग भरला होता त्याच रंगाची अशी साईडने 2-2 डॉट्स देऊयात. ऑरेंज कलरचा, हिरव्या रंगाचा आणि लाल रंगाचे असे 2-2 डॉट्स दिलेत आणि त्याला पेन आणि पेन्सिलच्या सहाय्याने किंवा ब्रशच्या सहाय्याने आपण खालच्या साईडने ओढून घेऊयात आणि मध्यंतरी एक व्हाईट डॉट दिला आहे छोटा आणि वरती आपण त्या चक्राच्या असे मोठे मोठे डॉट्स देऊयात. असे डॉट्स दिल्यामुळे मैत्रिणींनो, रांगोळी आपली एकदम उठून दिसते. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या रांगोळी काढत असताना फक्त त्यामध्ये डार्क कलर वापरा, म्हणजे रांगोळी एकदम आपली उठून दिसते. तर आपण इथे आता चौथी रांगोळी काढूयात. इथे बघा, मी हिरव्या आणि ऑरेंज कलरच्या रांगोळीने अशा 2 लाईन मारून घेते आणि असे वरती मोठे मोठे डॉट्स देते. इथे सुद्धा प्रेस करून आपल्याला बोटाच्या सहाय्याने असे चक्र काढून घ्यायचे आहेत, उलट्या आणि सुलट्या साईडने. हे बघा, मी दाखवलेत किंवा काढलेत या पद्धतीने. आणि त्यावरती आपल्याला एका साईडनी ऑरेंज कलरच्या लाईन ज्या साईडने दिली त्या साईडने आपल्याला ग्रीन कलरच्या रांगोळीचे मोठे डॉट्स द्यायचे आहेत आणि ग्रीन कलरने लाईन मारली त्या साईडने आपल्याला ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे मोठे डॉट्स देऊन इथे सुद्धा अशी सिंपलशी रांगोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ठिपक्यांच्या रांगोळीपेक्षा या फ्री हँड रांगोळी खूप उठून दिसतात आणि अगदी कमी जागेमध्ये माणसाचं लक्ष वेधून घेत असतात ह्या रांगोळी. त्यामध्ये फक्त कलर कॉम्बिनेशन थोड्या हटके पद्धतीने वापरले किंवा कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीने केलं की